10वी आणि 12वी निकालाची प्रतीक्षा संपली। 15 मे पर्यंत 10वीचा निकाल लागणार, तर 5 ते 10 जून दरम्यान 12वीचा निकाल जाहीर होणार। देशभरात आज नीट यूजीची परीक्षा देशातील 5453 केंद्रांसह परदेशामध्ये 13 शहरांमध्ये होणार परीक्षा। तरी परीक्षार्थींची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईमध्ये रेल्वेकडून मेगा ब्लॉक रद्द। शालेय साहित्य महागलं, पालकांचा खिसा रिकामा होणार। नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तकं, दप्तर त्याचबरोबर गणवेश आणि बूट खरेदीला सुरुवात। मुंबईकर उकाड्यानं हैराण, अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढली, त्याचबरोबर घसादुखीचाही त्रास, विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येतही वाढ। नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंटला बंदी। 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत। वाढत्या सायबर फ्रॉडमुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय। रायगडच्या माणगावमध्ये एसटी कामगार संघटनेचे 2 दिवसाचं अधिवेशन। राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार। कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होणार। सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकच्या गोळीबाराला भारताचंही चोख प्रत्युत्तर। ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी लेबर पक्षाची विजयाच्या दिशेनं घोडदौड। अँथनी अल्बानीज यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची संधी।